जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र आपण बघताना विद्रोह पाहतो, वेदना आहे, दुःख आहे, त्या पलीकडे एक जाणीव पण आहे. तर ज्यावेळेस तुकोबाराय या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन म्हणतात, की "धन्य म्हणवीन इहलोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखियला." हा जो आत्मविश्वास आहे तुकोबारायांचा, की मी धन्य म्हणायला लावेल, याबद्दल सांगाल? हा जो आत्मविश्वास आहे ना, कारण मी म्हटलं पण हे एक मी जाऊ का, आपल्याकडे आपण बदल, स्थित्यंतर, परिवर्तन असे सगळ्या बहुतेक संज्ञा आपण समानार्थी वापरतो. तुकोबारा जेव्हा म्हणतात ना, की धन्य म्हणावी हे लोक काय झालंय इथे मी म्हणजे मला जे माझं आकलन आहे, की अतिशय वेगळ्या पातळीवरती तुकोबारा या जगामध्ये आता वावरतात. म्हणजे एक तुकोबारांच्या अभंगाचं शेवटचं चरण असं आहे, सूर्याची ये परी तुका लौकी क्रीडा करी. आता हे जे आहे ना बघा, हेच बरोबर रूपक निळोबाने वापरलेलं आहे, की निळोबाराय म्हणतात, "पहिलं उदयाचरी भानू तुका, संतग्रह मेळी जगदांध्यगिळी, पहिलं उदयाचरी भानू तुका." हे निळोबाचे वर्णन करतात, की संत सगळे संतांची बांधवी ही जर आपण ग्रहमंडळ म्हटलं, तर त्या ग्रहमंडळामध्ये तुकोबारा सूर्याच्या ठिकाणी आहे. आणि ते काय करतात, जगदांध्यगिळी, संपूर्ण जगामधला सगळा अनितीचा, अज्ञानाचा, वासनेचा, स्वार्थाचा जो सगळा अंधकार आहे, त्या अंधकाराचं निर्मूलन करणारा सूर्य म्हणजे तुकोबारा आहे. ती जी अवस्था आहे ना, की आपण जगामध्ये आहोत. जगाचं चलन-वलन आपण गतिमान बनवतोय, मात्र आपण गुंतलेलो नाहीये. हे बघा सूर्याचं काय, सूर्य जर उगवला नाही, तर आमचा व्यवहार खुंटून जाईल. त्यावेळी म्हटलं तर सूर्य सगळ्यांचा चालक आहे. पण म्हटलं तर सूर्य काहीच करत नाही. म्हणजे वेदोबांनी गीता प्रवचनांच्या मध्ये म्हणून सूर्याला कर्मयोगी आणि संन्यासी असे दोन्ही म्हटलेलं आहे, की तो कर्मयोगी काय, कारण तो अखंड तो कधी त्याला कधी रात्र नाहीच आहे. तो संन्यासी काय, कारण तो एकही काम करत नाही, पण त्याच्याशिवाय कामही हालत नाही. ही जी अवस्था आहे तुकोबा त्या अवस्थेमध्ये आहे, की सूर्याची ये परी तुका लौकी क्रीडा करी, की मी लोकांमध्ये आहे पण लोकांपेक्षा निराळा आहे. तुकोबांचं ही ही जी अवस्था आहे तर एक फार गोड अभंग आहे. महाराज म्हणतात, कामना ही कामना झालो पाही रिकामा. शेवटचं चरण जे आहे ना, एकाएकी एकाएकी तुका लौकी निराळा, त्या अवस्थेवरती ती आलेली अनुभूती.